नमस्कार, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण कमी वेळेत चटपटीत दुप्पट तिप्पट फुलणारे बटाटा पापड बनवणार आहोत। 1 किलो बटाटे उकडून आपण त्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे बटाटे एका छोट्या खिसणीने खिसून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवा। खूप सोपी, झटपट आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे। मंडळी, जर तुम्हाला अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेजारीच बेल आयकॉनला क्लिक करा। मंडळी, मी सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा चवीनुसार मीठ घेऊ आणि आता आपल्याला घ्यायचं आहे तिखट। तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा मिक्स करू शकता, पण आपण याच्यामध्ये 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्स केलेला आहे। आता हे पापड मी उपवासासाठी बनवत आहे, म्हणून आपण याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली नाही। पण जर तुम्ही उपवासासाठी पापड बनवत नसाल किंवा उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर नक्कीच मिक्स करा। हे बघा, हिरवी मिरची टाकल्यामुळे आपले पापड खूप मस्त दिसायला दिसतात आणि चवीलासुद्धा उत्तम बनतात। या पद्धतीने मी हाताने हे छान मिक्स करून हाताला थोडंसं तेल लावून या पद्धतीने छोटे छोटे पेढे तयार केलेले आहेत। सुरुवातीला मी 4 पेढे तयार केलेले आहेत। तुम्ही बघू शकता, आपल्याला या पद्धतीने पेढे तयार करून घ्यायचे आहेत। खूप सोपी रेसिपी आहे मंडळी, एकदा तरी नक्कीच बनवा आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनून तयार होते। दुप्पट तिप्पट फुलणारे पापड बनून तयार होतात। बघू शकता, आता मी ते 4 पेढे तयार केलेले आहेत। आता आपल्याला ही पापड कसे बनवायचे ते मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर इथे मी घेतलेला आहे प्लास्टिकवरच हे आपल्याला पापड बनवायचे आहेत। हे बघा, आता आपण प्लास्टिकवरती एक पेढा ठेवणार आहोत। आता आपण वरच्या साईडने सुद्धा प्लास्टिक ठेवणार आहोत। आता मी इथे घेतलेली आहे एक छोटी वाटी। हे बघा, ज्यात आपल्याला वाटीने वरच्या साईडने या पद्धतीने पापड तयार करायचा आहे। बघू शकता, थोडंसं दाब दिला की आपला पापड बनून तयार होतो। हे बघा, मस्तच किती छान आपला पापड बनून तयार झालेला आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। याच पद्धतीने आपल्याला सगळे पापड बनवायचे आहेत। हे बघा, मी तुम्हाला दुसरा पापडसुद्धा बनवून दाखवत आहे। मंडळी, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। हे बघा, या पद्धतीने मी दुसरा पापडसुद्धा बनवून दाखवलेला आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघू। हे बघा, आपण इथे पहिल्यांदा आपण वाटी घेतलेली होती। आता आपण वाटीच्या जागेवर प्लेट घेतलेली आहे, म्हणजे डिश घेतलेली आहे छोटी, आणि त्या डिशनी या पद्धतीने आपण मस्त पापड तयार केलेले आहेत। वाटीने किंवा डिशने कोणतेही घेतले तरी तुम्ही चालेल। या पद्धतीने आपले सगळे पापड बनवून तयार झालेले आहेत। खूप सोपी, कमी वेळेत तिप्पट फुलणारे बटाट्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत। आता आपण हे पापड फॅनच्या हवेला सुकवून घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओसोबत। आजची रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।